इतर वेळी श्राद्ध नाही करू शकलात तर अमावास्येलाच शिप्रत किंवा आपल्या घरी थोडे तीळ, थोडे जव, दूध आणि थोडी सामग्री घेऊन ताट भरून माझे पिता या तर्पणाने संतुष्ट होत. माझे आजोबा, माझे पणजोबा, यक्ष, गंधर्व, किन्नर ज्यांचं कोणी श्राद्ध नाही केलं या माझ्या तर्पणाने त्यांची तृप्ती हो. करून टाका अमावास्येला 2 रुपये खर्चात सर्वांसाठी सद्गतीचं पुण्य मिळेल. तुमच्या बापाचं जातं काय? मी तर कालही केलं आणि अमावास्येलाही करीन. देवता तृप्त होत, यक्ष तृप्त होत, किन्नर तृप्त होत, आमचे पणजे तृप्त होत, आमचे अमुक तृप्त होत, भगवान नारायण तृप्त होत, माझे भोले बाबा तृप्त होत. माझ्या अर्घ्यदानाने जराशी दर्भाची अंगठी बनवून अशी हातात ठेवा, चोहीकडे काळे तीळ टाका. यक्ष, राक्षस, किन्नर, देव, गंधर्व सर्वजण तृप्त होत आमच्या या तर्पणाने. त्या ताटात पाणी भरा, तिथेच भरा आणि तिथेच अर्घ्य द्या. मग तुमचा संकल्प काम करेल. हे तर तुम्ही करू शकता. आपल्या आश्रमांमध्ये अमावस्येच्या दिवशी सामूहिक श्राद्ध करवतात. ब्राह्मणांना बोलावून, ज्यांना श्राद्ध विधीत एकटे बिचारे किती ब्राह्मणांना देणार, किती खर्च करतील. आश्रमातच जेवण बनतं, खीर इत्यादी सर्व, आणि सर्वजण येऊन तिथे श्राद्ध करून घेतात अमावस्येच्या दिवशी. तर आपापल्या परिसरात आपापल्या साधकांसाठी चांगले चांगले ब्राह्मण बोलावून आणि सामूहिक श्राद्धही करू शकतात, नाहीतर आपापल्या घरीही करू शकता. आश्रमात येण्या जाण्यासाठी पैसे खर्च होत असतील तर घरीच करून घ्या श्राद्ध. असं नाही की आश्रमात आला तरच श्राद्ध सफल होईल आणि घरी सफल नाही होणार, असं काही नाहीये. मला काही दुकानदारी करायची नाहीये की बेटा असं केलं तर भलं होईल अन्यथा नरकात जाशील. हा असा धोकेबाजीचा धंदा मला नाही येत. सूर्यनारायणाला अर्घ्य द्या अमावास्येला. हे सूर्यनारायण, तुम्ही माझ्या या अर्घ्याने प्रसन्न व्हा. आम्ही श्राद्ध कर्माचे विधिविधान मला ठाऊक नाही, तुम्हाला शरण आलोय. आपली काख दाखवून सूर्यनारायणाला अर्थात आम्ही शरण आलो. तुमचे पुत्र यमराज आमच्या पितरांना सुख शांती देवोत, सद्गती देवोत. हे यमराज, संयमपुरीचे देव, आमची आजी, आमचा भाऊ जे कोणी मृत झाले असतील त्यांची नावे घेऊन त्यांच्यासाठी सद्भाव घेऊन नंतर अर्घ्य द्या. अबीर, गुलाल, जव, तीळ आणि दुधासह 100 ग्राम दूध आणि 6 किलो पाणी झालं अर्घ्याचं. 100 ग्राम दूध, 200 ग्राम दूध, 6-7 किलो पाणी, 5 किलो पाणी आणि अर्पण केलं. मग तर्पण करत गेलात. अमुक ज्यांची स्मृती होईल ते आमच्या अर्घ्याने तृप्त हो. आम्ही त्यांच्या भल्यासाठी अर्पण करतो. सद्भाव तुमचा विकसित होईल आणि त्यांना शांती मिळाली तर त्यांचेही आशीर्वाद मिळतील. आशीर्वाद देतील या लालसेने कशाला? त्यांचं भलं हो, त्यांचा आशीर्वाद मिळो वा न मिळो, गुरूंचा हात आहे, बस झालं काम. मला कोणी आशीर्वाद द्यावा यासाठी मी करत नाही. मला तर गुरूंनी खजिना भरपूर दिलाय. मला कोणाचीही कृपा नकोय.